संघ आणि चांगले खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आता होणारा सामना चिंतामणी देवघर विरुद्ध क्रिस स्ट्रायकर्स या संघादरम्यान ही लढत होणार आहे. दरम्यान चिंतामणी देवघर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय ते म्हणजे ते क्रिस स्ट्रायकर्स या संघाला. 5 षटकांची ही लढत असणार आहे. पाच षटकांची ही लढत असणार आहे. 4 गोलंदाज आपण वापरू शकता. चिंतामणी देवघर विरुद्ध क्रिस स्ट्रायकर्स या संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. रजनी क्रिकेटचा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि एक चांगली संकल्पना या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला आणि ऐकायला मिळते की यातून जो मोबदला मिळणार आहे तो गरजूंसाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजे एक ट्रस्ट त्यांनी तयार केले, एक संस्था त्यांनी तयार केले की ज्या संस्थेमार्फत गरजूंना त्यातून जो मोबदला मिळणार आहे तो त्यांना मात्र त्या गरजूंना देण्यात येणार आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने जो कोरोना आला ते कोरोनाने खऱ्या अर्थाने माणुसकी काय असते हे मात्र माणसाला शिकवलं. तर आपण पाहतोय प्रथमतः नाणेफेक जिंकली ती म्हणजेच चिंतामणी देवघर या संघाने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आपण पाहतोय क्रिस स्ट्रायकर संघाकडनं 2 सलामी जोडी मैदानामध्ये. फलंदाज दोन्ही संघाचे 10वा प्रतिनिधी यायचा आहे. मोतसिम आणि रमीज हे 2 आपण माथाबर सलामी जोडी मैदानामध्ये पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. मॅडेटिव्ह पॉवर प्ले पाहतोय. 5 षटकांची लढत असणार आहे. एक चांगलं असं आयोजन आणि नियोजन पाहतो. SPL आपण पाहतोय पर्व पहिलं एक चांगली सुरुवात पहिल्याच पर्वामध्ये पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. या ठिकाणी माझ्या सर्व क्रीडारसिक मायबाप प्रेक्षकांचा देखील सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज तो म्हणजेच तमीम. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. लाजवाब असं क्षेत्ररक्षण पाहतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेलं हा चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या चेंडूवरती आतापर्यंत कोणतेही धाव आले नाही. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तमीमचा दुसरा चेंडू आपण पाहतोय. पॉईंटला कट केलं आणि ते धावेचं आणि वैयक्तिक अकाउंट संघाचं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जातं. धावेचा श्री गणेशा केला जातोय. 1 धाव धावपळकारती लगावली जाते. 1 धाव मिळणार ते म्हणजेच फलंदाज मोतसिमच्या धावपळकावरती 1 धाव जमा होणार ती म्हणजे संघाच्या धावपळकावरती. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ते म्हणजेच बिनबाद 1 असते ही धावसंख्या. नक्कीच चांगलं एक शॉर्ट सिलेक्शन फटका म्हणावा लागेल या मोतसिमचा, कारण त्याला माहिती आहे आपण पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि जिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे अशा ठिकाणी गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. 2 धावा त्या 2 चेंडूवरती देखील पाहायला मिळाल्या. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू देखील पॉईंटला कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, परंतु प्रयत्न फसला आणि चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. फलंदाज रमीज पाहतोय आपण. फलंदाज पहिलं षटक चालू आहे. P1चं षटक ज्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक चांगला समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतोय मित्रांनो. इथे मात्र कोणतीही धाव घेतलेली नाही. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तमीम षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे तमीम यांचा.
फ्रंट मारण्याचा प्रयत्न तेवढा चांगला शतराक्ष चपळ असा शतराक्षण, परंतु जर का थ्रो डायरेक्टली केला असता, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज माघारी परतला असता. तर मात्र इथे एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकरती पाहतोय ती म्हणजेच 3 ही धावसंख्या धावपळकरती पाहतोय. षटक क्रमांक मात्र पहिल्या संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण धावपळकरती पाहतोय ती म्हणजेच बिन बाद 3 अशी ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळतोय. आता मात्र दुसरं आपण पॉवर प्ले षटक पाहत त्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. गोलंदाज तेजस गोलंदाज पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी शैली पाहायला मिळते तेजस यांची. ते मात्र 2 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडूवरती दुसरं षटक आपण पाहतोय चालू असताना मार्गस्थ आहे. हो हो, चांगला फटका पाहायला मिळते काव कॉर्नरच्या दिशेला. एक दर्जर फटका देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूवरती कोणतीही धाव मात्र मिळणार नाही, कारण फलंदाज चेंडू टाकण्याआधीच पुढे गेला होता. त्याच्यामुळे या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही फलंदाजाला आणि संघाला देखील. धावसंख्या धावपळकरती स्थिरावलेली पाहतोय ती म्हणजेच 5 ही धावसंख्या धावपळकावरती. तेजस हो हो, इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय आणि पहिला विकेट जातोय बॅक टू द पॅव्हेलियन. तो म्हणजेच फलंदाज रमीज ह्याच्या माध्यमातून. दुसरं षटक चालू आहे. एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फ्रंट मारला चेंडू. हो हो हो, इथे मात्र नशिबाची साथ म्हणावी लागेल आणि चेंडू मात्र जातोय 4 धावेंसाठी चौकार. नक्कीच हा चेंडूला हात लावला नसताना तर नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर गेला असता आणि फलंदाज माघारी. चेंडू 4 सॉरी, एक चेंडू शिल्लक आहे. 9 ही धावसंख्या धावपळकावरती. फ्रंट मारल्या चेंडू आपण पाहतोय, परंतु चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. मात्र एक धाव रोखू शकत नाही अशा पद्धतीने आपण पाहतोय. 2 षटकाची दुसऱ्या षटकात देखील समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळकरती पाहतोय ती म्हणजेच 10 ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण धावपळकरती पाहतोय. 5ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. ज्या 10 धाव मिळणार त्या फलंदाजाला एक तमीम. पुन्हा आपल्या गोलांची मार्कवार. हो हो, इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. बॅटच्या पाठ्यामध्ये व्यवस्थित चेंडू आला नाही. चेंडूने थोडीशी घुसळी घेतली आणि चेंडू सरळ गेला एक्स्ट्राच्या हातामध्ये आणि एक निर्धाव चेंडूची देखील सांगता पाहायला मिळाली. फ्रंट मारला चेंडू आपण पाहतोय काऊ करण्याच्या दिशेला. एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपळकरती पाहतोय ती म्हणजेच 14 ही धावसंख्या धावपळकावरती. आणखीन एका निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. विघ्नेश गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अवांतर पंथाच्या माध्यमातून घोषित केला जातोय. एक धाव मात्र वाढतोय ती म्हणजेच 16 ही धावसंख्या धावपळकावरती. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे मात्र
एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विघ्नेश पुन्हा आपल्या गोलांची मार्कवर फ्रंटपटलर मारला चेंडू आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती म्हणजेच 18. हो हो सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक जोरदार मारलेला हा फटका आक्रमक असा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षणाला भेदून सीमारेषे बाहेर 4 धावेसाठी चौकार. 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण. 4थं षटक चालू आहे. खराब चेंडू नक्कीच ज्या चेंडूवरती चौकार आला त्याच्यानंतर आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजेच अवांतरने वाढलेली ही धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजेच 23 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. आणखीन एक खराब चेंडू नक्कीच थोडा दडपणामध्ये आलेला पाहायला मिळतोय. परंतु दडपणातून आपल्याला बाहेर यावा लागेल. थोडा दबावामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय परंतु त्या दबावामधून बाहेर यावं लागेल. आपलं जर अस्तित्व टिकवायचं असेल, आपलं नावाचा ठसा उमटवायचा असेल तर मात्र या अशा दडपणातून बाहेर निघावं लागेल. विघ्नेश नक्कीच आणखीन एक चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेला एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय ते म्हणजेच 25 ही धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. पुढील चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न इथे मात्र अवांतर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. पंचाच्या माध्यमातून हा वाईट चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय ते म्हणजेच 26 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू मात्र वाईट पडलेत या गोलंदाजाचे विघ्नेश यांचे. आणि इथे मात्र 4थ्या षटकाची समाप्त. एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकातील. एकच चांगलं लेग कट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला मात्र त्या चेंडूला नटराज टाईप फटका मारण्यामध्ये यशस्वी झाला आणि एक धाव पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 4 संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय त्या म्हणजेच क्रिस स्ट्रायकर्स या संघाच्या ते म्हणजेच 27 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. या आपण पाहिलं 4थ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या म्हणजेच गोलंदाज विघ्नेश आणि त्याच्यामध्ये 4 चेंडू अवांतर पाहायला मिळाले. बारा धावा तब्बल खर्च होताना पाहायला मिळाला. 5व्या षटकावरून पाहतोय आणि चेंडू मात्र जातोय घोषांकित म्हणजेच 1 धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथं मात्र मिळते फलंदाजाला 1 धाव. स्लॉगर्स हाणामारीचा अंतिम निर्णायक षटक इथे पाहतोय आपण. या षटकामध्ये कितपर्यंत धावांची मजर मारणार तो म्हणजेच क्रिस स्ट्रायकर्स हा संघ. चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला थोडीशी
हाईट दिली, परंतु चेंडू पाहतोय एक चांगला फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला, जो नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती नक्कीच सॉरी फलंदाज फसत असतात. मिड विकेटच्या दिशेला हा मारलेला चेंडू आपण पाहतो. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? मात्र एकेरी धावे समाधान मानतोय. धावसंख्या एकेने एक धावसंख्येने वाढत एक पायरी चढत जाताना ती म्हणजे 30 ही धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळतोय. एक सुंदर असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु खराब देखील चेंडू म्हणावा लागेल. तो म्हणजेच वाईटचा चेंडू पहा. इथे पंचांकडनं निर्णय येतोय की हा चेंडू मात्र अवांतर आहे. तर धावसंख्या 1ने वाढते, ते म्हणजेच 31 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय कोणाच्या दिशेने. संजीवनी चौकार देखील म्हणावा लागेल. चेंडू जात आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. 35 ही धावसंख्या धावपळ करते पाहायला मिळते. नक्कीच एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा येत नव्हत्या, मात्र नंतर आपण पाहिले 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील निर्णायकच्या 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. या चेंडूवरती कितपर्यंत धावा येणार या संघासाठी, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला टॅप केलं होतं आणि फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी जिथे गरज नव्हती, परंतु स्ट्राईकसाठी मात्र फलंदाज धावचित होतोय. मोतसिम नक्कीच एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. एका चांगली फटकेबाजी मोतसिमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या मैदानावरती. स्ट्रेटचा फटका पाहतोय आपण, परंतु एक धाव मात्र या फटक्यावरती मिळणार. जास्त कोणती धाव येणार नाही. इथे मात्र 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळकावरती पाहतोय ती म्हणजे 37 ही धावसंख्या धावपळकावरती, म्हणजेच 38 धावेंची गरज आहे. तर धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळते ती म्हणजे 37 जिंकण्यासाठी 38 धावेंची गरज आहे. एका चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या संघाची, ती म्हणजेच क्रिस स्ट्रायकरच्या संघाने 5 षटकामध्ये धावसंख्या उभा केली, ती म्हणजेच 38 धावेंची गरज आहे जिंकण्यासाठी. जर आपण सरासरी पाहायला गेलं तर मात्र 7.6ची सरासरीने जावे लागेल, ते म्हणजेच चिंतामणी देवघर या संघाला. जर का हा सामना आपल्याला जिंकायचा असेल 7.4च्या सरासरीने धावसंख्या जमा करावी लागेल. तर मात्र आपण या सामन्याचा उतार्ध ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती घेऊन जातो आपले सहकारी आणि या राष्ट्रीय भाषेमध्ये समालोचन ऐकण्यासाठी याशिन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप जी। 5 ओवर का ये मुकाबला और 38 रनों की ज़रूरत, यानी 30 गेंदें और 38 रन। सुस्थिति में बहुत ही अच्छी हालत में यहाँ पे नज़र आ रहे हैं गेंदबाजी करने वाली टीम, क्योंकि जैसे मैंने कहा और हम सभी ने देखा, लगातार दूसरे दिन हम जिसका अनुभव कर रहे हैं कि यहाँ पे एक एक रन बनाना कितना मुश्किल हो रहा है। अगर बॉल टू रन या बॉल रन होगा तो आसानी के साथ जीता जा सकता है मैच, मगर यहाँ पे 8 रन हम देख सकते हैं ज़्यादा है, अर्थात यहाँ पे कम से कम 2 या 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है साई, नॉन स्ट्राइक गेंद पर विघ्नेश। पहली गेंद पर खाता खोला है साई ने। चिंतामणि देवघर बनाम क्रिस स्ट्राइकर्स, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। साई और विघ्नेश
जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अनिकेत के ऊपर। राइट आर्म राउंड विकेट। जी हाँ, लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद सीधी रही और लेग स्टंप को छोड़कर निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, कुल मिला के 2 रन। बहुत ही अच्छा स्ट्रोक, अपने घुटने को बेंड करते हुए बहुत ही खूबसूरत गैप को ढूंढा और बहुत ही ढीले हाथों के साथ खेला था। 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए, बहुत ही होशियारी के साथ, बहुत ही चौकन्ने थे और सोची समझी साजिश के तहत ये रन मुकम्मल कर लिए हैं। आणि याच दरम्यान वेदांगी 11 आणि साई विहान फायटर्स या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर यायचं आहे। फिर से एक बार लेट कट कर दिया, गेंद को बहुत ही फाइन खेला है थर्ड मैन की जानिब। 1 रन के लिए 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार अनिकेत लेग स्टंप के बाहर भटके और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड गेंदें आप अगर करोगे तो मुश्किल यहाँ पे पैदा हो सकती है आपके लिए, ये समझना होगा। वक्त रहते हुए इस बात को आपको समझना भी होगा और इसे इम्प्लीमेंट भी करना होगा। अब यहाँ पे 2 रन मिलेंगे। 1 रन बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया, दूसरा रन ओवरथ्रो के रूप में। देखिए कभी कभी रिस्क उठाना कितना फ़ायदेमंद होता है। ज़िंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, हमें रिस्क उठाना ही पड़ता है और जितना बड़ा रिस्क उठाओगे उतना बड़ा फ़ायदा भी होता है। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। 8 रन यानी बहुत ही अच्छे औसत के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। दोनों भी बल्लेबाज, स्पेशली साई, और यहाँ पे दोनों भी खिलाड़ियों में आपस में तालमेल नहीं। तालमेल की कमी की वजह से साई को अपना, विघ्नेश को अपना विकेट खोना पड़ा। साई 5 रन बनाकर खेल रहे हैं। विघ्नेश गोल्डन डक के शिकार हुए, एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला और रनआउट के रूप में आउट हो चुके हैं। विघ्नेश आउट होने के बाद नए बल्लेबाज तुषार। सन्माननीय रुद्रेश जी भाटकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा। सन्माननीय रुद्रेश जी भाटकर, दोन्हीही संघनायक आणि सन्माननीय रुद्रेशजी भाटकर यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन टॉस करून घ्यायचा आहे आणि त्या टॉस बॉक्समध्ये बसलेले मायबाप प्रेक्षक यांना विनंती आहे की आपण कृपया त्या टॉस बॉक्सच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला बसावं, कारण कॅमेरामध्ये आपली चित्र नक्कीच येणार आहेत। टॉस बॉक्समध्ये बसलेले प्रेक्षक चला तिथून उठा, टॉस झाल्यानंतर नक्कीच आपण बसू शकता। कारण आमच्या कॅमेराची नजर इथे प्रत्येक ठिकाणी फिरते आणि आपलं लक्ष नसताना जर कॅमेराने आपली कोणतीही प्रकारची क्लिप इथे तयार केली तर मात्र आपल्यासाठी ते योग्य नसेल। थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रुका हुआ है, खिलाड़ी आपस में बातचीत कर रहे हैं। पहले ओवर में 9 रन खर्च किए हैं अनिकेत ने और दूसरे ओवर में गेंदबाज ऋतिक को यहाँ पे दावत दी है। ऋतिक आए हैं अपना निजी पहला ओवर लेके। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है तुषार, नॉन स्ट्राइक एंड पर साई। जी हाँ, ये देखिए स्वीप तो किया था मगर गेंद को सीधा रखा
बैक टू द बॉलर खेला था, मिड ऑन की दिशा में। बहुत ही अच्छी फील्डिंग और इसी वजह से रन लेने का कोई मौका नहीं। अच्छी शुरुआत की है ऋतिक ने। राइट आर्म ओवर द विकेट ऋतिक। जी हाँ, ये देखिए दूसरा रन लेने की जल्दबाजी कर गए और फिर से एक बार रन आउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर। तुषार दूसरा रन लेना चाहते थे मगर साई बिल्कुल तैयार नहीं थे। दस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बीच नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर प्रथमेश। अब सभी की निगाह है साई के ऊपर। साई अगर अच्छी बल्लेबाजी करेंगे तो ये मैच जीता जा सकता है, क्योंकि मिसअंडरस्टैंडिंग की वजह से रनआउट के रूप में दो बल्लेबाज आउट हो चुके हैं। अब यहाँ पे गलती किसकी, साई की, विघ्नेश की या आउट होने वाले बल्लेबाज तुषार की। अगर ये मैच जीतेगे बल्लेबाजी करने वाली टीम तो सभी जो गलतियां हैं वो माफ़ होगी, मगर ये मैच अगर हारते हैं तो फिर इसकी चर्चा बहुत होगी। देखिए फिर से एक बार हवा में गेंद थी और डीप कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल कर लिया। रनों की संख्या हो चुकी है 13 रन 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। पहले ओवर में 9 रन खर्च किए हैं अनिकेत ने और इस ओवर में कुछ अच्छी गेंदबाजी नजर आ रही है, क्योंकि बड़ा स्ट्रोक अब तक देखने को नहीं मिला है। और इस मर्तबा नो बॉल और चौका, यानी पंजा, जिसकी मैं बात कर रहा था वही एक बड़ा स्ट्रोक अब यहां पे आता हुआ बल्लेबाज प्रथमेश के बल्ले से। तकदीर का चौका मैं कहूंगा। 18 रन हाई जंप लगाकर ये रनों की संख्या पहुंची है। जी हां, फिर से एक बार अच्छा ड्राइव, कवर की दिशा में अच्छी फील्डिंग, मगर एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। फिर से एक बार एक रन यहां पे जुड़ता हुआ। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर। अब तक 10 रन खर्च किए हैं इस ओवर में ऋतिक ने। काफी महंगा ओवर ये मैं कहूंगा। और देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है। दो ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 19 रन। पहले ओवर में 9 रन खर्च किए थे अनिकेत ने। दूसरे ओवर में ऋतिक ने 10 रन खर्च किए हैं। हालांकि दो बल्लेबाज आउट हो चुके हैं, दोनों भी अपनी गलतियों की वजह से रनआउट के रूप में अपना कीमती विकेट उनको खोना पड़ा था। मगर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए अच्छी खबर यह है कि साई और प्रथमेश अभी भी सही सलामत हैं, क्योंकि साई सलामी बल्लेबाज के रूप में जो बल्लेबाजी कर रहे हैं सेट हो चुके हैं, उनकी आंखें जम चुकी है और अच्छी पारी अब तक उन्होंने खेली है। अब तक 8 रन बनाकर स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं और प्रथमेश नॉन स्ट्राइक एंड पर 5 रन बनाकर खेल रहे हैं एक चौके की सहायता से। इस बीच नए गेंदबाज अनिकेत अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, अच्छी गेंद, ये देखिए रन आउट होने का खतरा, बाल बाल बच गए। नॉन स्ट्राइक के एंड के बल्लेबाज साई रन लेने की कोशिश कर रहे थे, मगर प्रथमेश बिल्कुल तैयार नहीं थे। मगर नॉन स्ट्राइक के एंड पर कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं था उस थ्रो को गैदर करने के लिए, उसका फायदा मिला। जी हाँ, लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई। वाइड का इशारा अंपायर जी का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा 20 रन स्कोर कार्ड पर। अब यहाँ से 18 रनों की और ज़रूरत जीत हासिल करने के लिए। जी हाँ, अच्छा स्ट्रोक, अच्छी गेंद, मगर एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। एक रन अगर यहाँ पे आता है तब भी ये मैच उनके हाथों से धीरे धीरे फिसलता हुआ नजर आएगा।
और इसी वजह से यहाँ पे विकेट चटकाने होंगे, आपके पास कोई ऑप्शन नहीं है। विकेट टेकिंग गेंदबाजी, जी हाँ, ये देखिए रन आउट का खतरा और मुफ्त के फिर से एक बार यहाँ पे 2 रन मिलेंगे। जहाँ पे रन आउट होने की गुंजाइश थी वहाँ पे 2 रन खर्च किए हैं। 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बहुत ही तेजी के साथ स्कोर कार्ड आगे की तरफ चल रहा है। स्कोर कार्ड एक जगह पर बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहा है। एक बहाव की तरह ये स्कोर कार्ड भी धीरे धीरे आगे की तरफ चल रहा है। 23 रन, 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 2 गेंदें आना बाकी। इस ओवर में कुछ हद तक अच्छी गेंदबाजी भी देखने को मिली है। देखिए मगर बल्लेबाज बहुत ही होशियार है, बहुत ही चौकन्ने हैं और बहुत ही प्लानिंग के साथ खेल रहे हैं। किसी भी तरह की जल्दबाजी नहीं। हालांकि रन लेने की एक बार जल्दबाजी ज़रूर की थी और ऊपर वाले का साथ भी मिला था, मगर बल्लेबाजी करते हुए देखिए कितनी खूबसूरती के साथ कलात्मक और कौशल्यपूर्ण बल्लेबाजी का उन्होंने प्रदर्शन किया है। जहां पे बिल्कुल फील्डर नहीं है। अंतिम गेंद के ऊपर भी 1 रन यहां पे आता हुआ और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 25 रन। अब जीतने के लिए 13 रनों की और ज़रूरत। बारह गेंदें और 13 रनों की जरूरत। यानी मैच में गेंदबाजी करने वाली टीम अभी भी वापसी कर सकती है। बस एक ये जो ओवर है, क्रूशल ओवर, निर्णायक ओवर, इस ओवर में 2 विकेट चटकाने होंगे और कम से कम रन यहाँ पे खर्च करने होंगे। 2 या 3 रन ही खर्च करते हैं तो अंतिम ओवर में यह आसान नहीं होगा। बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पे बिंदी करने के बाद देखिए, जिसकी मैंने अभी भी चर्चा की थी, अभी भी मैंने जिसकी बात की थी कि ये ओवर बहुत ही क्रूशल है। इस ओवर में अगर 2 या 3 रन ही खर्च करेंगे तो अंतिम ओवर में ये मैच चला जाएगा और अंतिम ओवर में 9-10 रन बनाना इतना आसान नहीं होगा, क्योंकि 9-10 रन बनाने के लिए बड़े स्ट्रोक की ज़रूरत होती है और बड़े स्ट्रोक खेलते वक्त गेंदे बिंदी भी हम करते हैं। देखिए इस मरतबा कलाई का इस्तेमाल से उस गेंद को खेला था ज़रूर, मगर फील्डर को ढूंढ लिया था, इसी वजह से 1 ही रन मिलेगा। बहुत ही अच्छी फील्डिंग यहाँ पे हो रही है। पहले 3 गेंदों में 1 ही रन खर्च किया है मनोज ने, बहुत ही अच्छी शुरुआत। अब हालांकि ये उनके सामने है चुनौती, क्योंकि एक सेट बल्लेबाज, नो बॉल। देखिए जैसे ही सेट बल्लेबाज, एक आक्रामक बल्लेबाज उनके सामने आए, अपना आत्मविश्वास उन्होंने खोया और जो कि अच्छी गेंदबाजी चल रही थी, अचानक नो बॉल करके 2 रन मुफ्त के यहाँ पे लुटाए। इन 2 रनों के साथ 28 रन स्कोर कार्ड पर, यानी यहां से 10 रनों की और जरूरत। मनोज फिर से एक बार, बहुत ही बढ़िया स्ट्रोक और दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और दूसरे रन के लिए यहां पे क्या हुआ, नॉट आउट करार दिया है अंपायर जी ने। बहुत ही चतुराई के साथ, बहुत ही होशियारी के साथ दूसरा रन यहां पे मुकम्मल कर लिया है। आंखों में धूल झोंकना इसी को कहते हैं। सामने से रन ले गए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 4 गेंदें हो चुकी है, अभी भी 2 गेंदें आना बाकी, यानी 8 गेंदें और 8 रनों की जरूरत। पहली 2 गेंदें बिंदी की थी। जी हाँ, फिर से एक बार देखिए, सीधे
फील्डर के हाथों में खेलने के बावजूद रन चुरा लिया उनके हाथों से। दोनों भी बल्लेबाजों का कॉल और दोनों भी बल्लेबाजों का आंखों आंखों में इशारा ये यहां पे दिखाई देता हुआ, और आगे आकर फुल टॉस बनाकर शानदार स्ट्रेट ड्राइव इस बल्लेबाज के बल्ले से दिखाई दिया। बल्लेबाज का नाम प्रथमेश। दूसरा चौका, और अब यहां पे जीतने के लिए 3 रनों की जरूरत। 6 गेंदें और 3 रन। मनोज का यह ओवर बहुत ही अच्छा घट रहा था। पहली 3 गेंदों में मात्र 1 ही रन खर्च किया था, मगर उसके बाद जो 3 गेंदें डाली उन्होंने 9 रन खर्च किए, और इसी वजह से देखिए मैच में फिर से एक बार बदलाव नज़र आ रहा है, उलटफेर नज़र आ रहा है। अब फिर से एक बार ये मैच बल्लेबाजों के पक्ष में साफ झुकाई दे रहा है। अब यहाँ पे 1 रन बचाना होगा। अगर बड़ा स्ट्रोक आता है तो ये मैच तो उनके हाथों में ही चला जाएगा, मगर 1-1 रन अगर बचाते हैं तो मनोवैज्ञानिक दबाव ज़रूर हो सकता है। जी हाँ, 1 ही रन मिलेगा, मगर बल्लेबाज खुश होंगे क्योंकि 1-1 रन भी अगर आता है तब भी ये मैच उनके ही पास चला जाएगा। 5 गेंदें और 2 रन जीत हासिल करने के लिए। और ये खराब गेंद नो बॉल करार दिया है। कुछ ज़्यादा ही तेज़ी के साथ यहाँ पे डालने की कोशिश की, मगर नियंत्रण खोते हुए नजर आए, अनियंत्रित गेंद, और इसी वजह से अंपायर जी ने नो बॉल करार दिया है। उल्टे हाथ से खेला और जो 1 रन की ज़रूरत थी वो 1 रन यहाँ पे मुकम्मल, और इसी के साथ इस मैच को जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।